नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांच्या मनापासून स्वागत. कोणाच्या घरामध्ये काय चालतंय काय माहित नाही, पण आपल्या घरामध्ये डेली नाही का फक्त एकच राहतं. मी आता एडिटिंग करीत होतो आणि तेवढंच आपल्या आजी जवळ आली. लगेच म्हणते काय बनायचं आज, काय बनायचंय आज, तू जे म्हणशील ना ते बनायचंय. तसं पण दररोज तूच बोलती की हे बनायचंय ते बनायचंय. आज जे म्हणशील ते बनवू. काय बनायचं आज, काय प्लॅन काय केलाय ते सांग पहिलं. करू काहीतरी कोबूच कोबूच काय करायचंय? कोबूच कोबूचा पराठा करायचा आज. कोबूचा पराठा आणि तो कसा असतो? त्याच्यामध्ये सर मिळायचं आणि लाटायचं. घ्या, एडिटिंग चालू आहे. अजून व्हिडिओच अपलोड नाही केला. तोपर्यंत आपल्या आजीचा लगेच दुसरा व्हिडिओ बनायची तयारी चालू झाली. एवढी फास्ट तरी कुठून, एवढी एनर्जी कुठून येते काय नाही. आम्हाला तरी सांग तुझ्यासाठी एनर्जी. सट मग मी केलं का मग त्या खात्यानं पाठ्या एनर्जी म्हणजे तुला ताकद कुठून येते ती सांग. हातापायाची देवापासून टाक. देवा कसं आपल्याला आता कसं काय देवा भेटेल? तुला भेटलाय, आम्हाला नाही भेटत. भेटन कधी भेटन तेव्हा केली आपण. असं कापासून काय काय केलं ते सांग. उठले, झाडून काढलं, भांडे केले, आंघोळी, चहा पाणी झालं, नाश्ता पाणी केला, आता भाकरी काढून केलं, चंदन बाट्याची भाजी केली, झोंबी मिरची तळली. घ्या, एवढे काम ऑलरेडी झालेच आहे. अजून काहींच्या आपण चहा पण नसेल झाला तुमचा काहींचा वर्ग. माझा वैयक्तिक नाही झालाय, अजून काहीच नाही झालं. मी फक्त आंघोळ वगैरे केली आणि एडिटिंग करत होतो. तोपर्यंत एवढं कामावर रखलेत. मग सकाळच्या पारी नाही उराकलं कालीची बाळी लय लयाला होती उन्हाची. अशा पद्धतीने आपल्या आजी नाही का चंदन मट्ट्याची भाजी बनवली, ती तुम्हाला दाखवतो. आपली आजी बघा अजून कपडे बाकी आहे, तशीच झोपली. जेवण वगैरे बनवलं आणि झोपली. काय आलं? अजून धुणं पडले, आता कटाळा आला जेवढे. झोपले आता. कूलर लावून दिलाय त्याला आणि निवांत झोपली. हे बघा, ही भाजी बनवली आणि डोबी मिरची तळली. ही चंदन बट्ट्याची भाजी बरं का. आंबट लागली तुरी. मग आंबट गोड लागले की आंबट कटाळ. आंबट असते का? भारी लागते. उन्हाळ्याचं नाही का आंबट खायला पाहिजे. आंबट भाज्या भरपूर प्रकारचं आंबट काही ना काही ते करीत राहते आपल्या आजी. याच्यामध्ये कोणती दुसरी भाजी टाकली का? कोणती? चुका. याच्यामध्ये चुका पण टाकलाय, मिक्स भाजी बनवली. भारी चवली, भारी लागू राहिली. पण आजीमुळे भेटतंय खायला. असे नवीन नवीन प्रकार बघायला भेटतात भाज्याचे. काही पण बनवती पण चव एक नंबर असते. आता दुपारचे 2 वाजले तर जस्ट चूल बंद केली, म्हणजे रेसिपी बनवली, बर्फी बनवली आजीने. आणि आत्ता बघा आजी आणि आजोबा दोघं नाही का लिंबाच्या सावलीला बसले आणि काय खाऊ राहिले. हे बघा, मला घरात बसून देते आणि इकडे मी बाहेर खाते. तुला हाका मारले तुला ऐकू येत नाही, मग बस तसंच. कूलर लावून दिलं ना माझ्या कानात आवाज नाही म्हणून. जिलेबी खाऊ राहिले. तिच्या आवडती सगळ्या गोष्टी विसरते बाजारला गेल्या होती, पण तिचं आवडतंच आहे बघा. खुर्मा कधीच विसरत नाही. एक घेऊ का? गोडीची जिलेबी याले की बाई हो, उन्हाचं काहीतरी खात जा जीवाला. गरम गोलच्या खाऊन घ्या. लय ऊन पडत आहे, उन्हात जात जाऊ नका. साबला बसतात का काहीतरी चालू राहून देत जा तोंड. त्याच्या मग पाणी आणता बा. पाणी थंड आणलो. आता आजीला त्यांना पाणी देतो नेऊन थंड फ्रीजमधून. अजून एवढा लास्ट महिना ऊन राहीन थोडं. गावाकडे एकदा पावसाळा चालू झाला ना मग लय थंड राहतं. एवढंच महिना लास्ट महिना आता ऊन आहे. पाणी नाही आहे थोडं पाणी. एवढं भरून नाही ठेवलं. भरून ठेवलं होतं, संपलं. देवघर पाणी पिवस लागलं. दुसरं त्यात बर्फ झालाय. मग उन्हात ठेवायचं. दुसरं कुठं दुसरं उन्हात ठेवलं तर बरं, ठेवू हे भरून ठेवू. एवढं तर प्या. मजा झालं तेच. आजचा दिवस पूर्ण रेसिपीमध्येच घातलाय. 2 रेसिपी बनवल्यात आणि आज नाही का बघू शकता झाडाचं थोडंसुद्धा पान नाही आलं. ते अंधार पडल्यावर का पण एकदम नाही का शांत वातावरण आहे. थोडंसुद्धा पाला नाही आलं.
आपल्या नाना तर कंटिन्यू उघडत असते तर कपडेच नाही घालेत का हो नाना कपडे नाही घालायचे आता हे मुलं का बरं असंच राहत लंगोटी लावायची लंगोटी कपडेच नाहीत घालायला. आणि हिंडायचे कपडे कुठे कपडे नाहीत का तुम्हाला हा चार धोतर तरी नाना घालीत नाही तर का बरं घरमध्ये काय घालायचं एवढी गरमी आहे ना त्याच्यामुळे नाही घालत गरमी भरपूर आहे आपल्या आजीचा स्वयंपाक चालला आहे होय काय करतोय आता भरपूर दिवसच नाही आला बघितलं असाल तुम्ही आजीचा आपला स्वयंपाक चालला आहे दिवसभरात नाही का आपली चूल कंटिन्यू चालू राहते रेसिप्या झाल्या का स्वयंपाक झाला का रेसिप्या आपल्या आजी प्रोफेशनल कुक आहे कटळून गेले बाबा मी. खरंच हो कोणी पण कटळण बाई तूच काय हा? कोणी पण कटळण तू काय कारण दिवसभर 2-3 रेसिप्या बनवल्यात आज सकाळचं जेवण आत्ताचं जेवण आत्ता भाकरी बनवल्यात आणि हे काय बनवलंय बटाटा बनवले बटाटा. हे बघ का रस्सा बटाटा बनवलाय भाकरी बघ किती भारी बनवून राहिली दाखव बाई भाकरी आपण हातावरली पण भाकरी देते तुला एवढी हातावर कर बरं लय गोलचाट हां लय गोलचाट बघ ना हातावर नाही जमत आता. एक कर ना एवढी कर ना मोडायच्या हातावर. हे बघा हातावर भाकरी करून राहिली बाई येतो ऐकून शिकायला भेटेल ना चांगला रट्ट काय आता रपक 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 नाना काय म्हणले तुला आता नाना बोलायला तयारीच्या एवढा सगळा. बरं आहे का आता काय ती काय म्हणले ऐकलं काय ते म्हणले नानाला चांगलं जेवण लागत बरं आहे येडं. हे बघा आपल्या आजीने हातावर भाकरी बनवली बरं का तुमच्या प्रेमासाठी फक्त आपल्या आजीला काही येत नाही असं काहीच नाही एक सुद्धा गोष्ट नाही रेसिपी मधली येत नसेल कपसा काय रेसिपी राहिल्यात आता फक्त म्हटलं हातावरली भाकरी बघा लगेच हातावरली भाकरी तुमच्या समोर लागत नसलं जायचं मग. झाली आणि काय म्हणते मोड ती आता बघा. हे बघा बनली पातळ भाकरी चांगली असते बाई जाड भाजी, जाड. सोबती नाही का तुला बस तुटायला लागली ती बस तुटायला लागली झाली खरंच नाही तुटून दिली बहिणी हे बघ, गोल गोल आहे नानाचं नशीब आहे माझी आजी हुशार आहे हुशार लय हुशार लय हुशार हायच त्याला दिष्ट होती दिष्ट काढा ती कोणाची तुमची का नाही नाही तिची तुम्हाला का हा बाई बघ नाना काय म्हणते तुला मला कोणाची दिष्ट नाही होत काही होत नाही मला. मी एवढी सुपर नखरा नाही. सगळ्या महाराष्ट्रात हिंदी खरं तिला दिष्ट नाही झाली बेटे तरी मला दिष्ट नाही. नाहीच आहे ना मुंबई पुणे कलकत्ता कवटाळाची दिष्ट नाही मला. मुंबई पुणे औरंगाबाद कलकत्ता मुंबई पुणे नगर तरी पण दिसत नाही आपल्याला तरी पण दिष्ट नाही दात पाहिजे फक्त लाडकी आहे, लाडकी लय लाडकी मग तुम्ही आहेत का माझे आहेत तुम्ही लाडके लय लाडकं मी दवाखान्यात नेऊन टाकलं का थेट खाल्ले लाडकं अयो कवा आता आहे? परत जायचं आपल्याला दवाखान्यात काय आता काय राम करीन जाऊ द्या मी आहे ना टेन्शन काय घाता तुम्ही ना तुम्हाला असं खरं सांगा बरं तुम्हाला असं वाटलंय का तुम्ही दवाखान्यात होता एवढं दिवस वाटलं तिथं ते नॉर्मल होतं ते मग आता हे मोठं ऑपरेशन म्हणलं मी आहे मोठं नाही काही नाही बाई नाना लय भीतीत का तुला का बरं नाही भीती वाटत मला नाही दे वाटत. बघितलं का आता हा बाई नाही भेट कशालाच माहिती आहे का नाही काल नाही का आपल्या घरामध्ये विच्चू निघला होता तर आजीने बघा असं काही कांदे नाही का निवडून एकदम एका घामेल्यामध्ये नाही का सगळे व्यवस्थित ठेवले येतं कारण नाही का हे पाकळे वगैरे जर जास्त पडलं ना याच्यात विच्चू येऊन लपून बसत येतात इकडं गावचं लय अवघड असतं विच्चू वगैरे लपून बसते त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात मी एक चांगलं काम केलं आहे की घर सगळं स्वच्छ केलं आहे त्याच्यामुळे आता भीती नाही मला भीती वाटायची पहिल्यांदा नाही तर काय व्हायचं सगळं नाही का इकडं धान्य वगैरे पडलेलं राहायचं आणि छोट्याला नाही का आपल्या आजीने नाही का धान्य बांधून ठेवलं राहायचं गोण्यांमध्ये तर भरपूर ठिकाणी झालेलं होतं आणि कसं तिला बी कामामुळे जमत नसायचं मला पण जमत नव्हतं म्हणून मी सगळं एकदम व्यवस्थित करून ठेवलं काही टेन्शन नाही राहिलं सगळं एकदम व्यवस्थित केलं आहे आणि आज एवढं भारी घर पुसून घेतलं आणि परत रिटर्न हे आज थोडं पांढरं राहिलं होतं आणि ते पण पुसून घेतलं एकदम क्लीन केलं आहे मला पण घरातले कामं येत नव्हते आत्तापर्यंत पण आजीने शिकले त्याच्यामुळे थोडंफार शिकतो आणि मला पण काम म्हणजे यायला पाहिजेत खरंच कारण जर घरातले कोणी जर मी एकटाच असलो कधी सिच्युएशन आली मला एकट्याला राहायची तर मला काम यायला पाहिजे म्हणून मी शिकून घेतो थोड्या गोष्टी आणि हे चांगलं आहे कोणती गोष्ट शिकली ना वायाला जात नाही हे पण एकदम व्यवस्थित क्लीन करून गेलं आहे आज
आता मस्त जेवण वगैरे बनवलंय आणि आपले नाना जेवले तर हे का आपली आजी पण जेव राहिली. या जेवायला या. बटाट्याची भाजी केली, बाजरीची भाकर केली, मिरची लिंबू या खायला. हे बघा सकाळचीच भाकरी खाऊ. सकाळची भाकरी खाते काय नाही नाही मग? ताजी. मग त्या कोणत्या भाकरी सकाळच्या दिसतात? ते थंड पाणी फ्रीज मधलं. हा तुम्ही जेवले का? आराम पोटभर? पोटभर. आपल्या आजी फक्त जेवताना थोडं शांत असेल नाही तर दिवसभर त्याच्या डोक्यात काम 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 तेवढंच राहतं. सतत काम. कशाचं लेकी बारी धरणीला पडूच तर कामच आहे. तूच करते जास्त काम होय ना? हा लय काम करते. जेवायला लागेल तिला रोज. नाना तर लय कपटी आहे. नाना कपटी आहे. कपटी आहे. हा हा कपटी रावण आहे का आयो. भाकरी भाकरी किती खातो रावण? भाकरी किती खातो? सकाळची एक आणि आत्ताची एक. नाना नाही का फक्त 2 भाकरी खातात सकाळी एक संध्याकाळी 2च टाइम जेवत येतं. जेवत नाही का दुपारी नाही जेवत कधीच. मुलं तुला रस्ता चालून दुपारा कशाला खाईन म्हणून काय राहतं रोज गुलाबजामुन चालू ती काय रोज दुपारा आणायचे ना कुठून. कुठून आणायचे आता? कर भेटायची मुश्किल आहे तर गुलाबजांबू मागायची. भाकरच भेटते तेच तुम्ही आभार माना बाईचे. असं बाईला थँक्यू म्हणा. ठंकी 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 बेटे. धन्यवाद म्हणा. धन्यवाद. धन्यवाद ठणकी. मी घरी आहे म्हणून तुम्हाला आण नाही तर दोम दोम करावं लागेल. नाही 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 तो ठणकी धन्यवाद. अजून माझं जेवण बाकी आहे. यांचं तर जेवण झालंय. आता मी यांचं जेवण झालं की निवांत जेवण. आता मस्त जेवण झालंय. पण मला सुद्धा वाईट वाटतंय की नाही का ब्लॉग आपली छोटाली हो राहिलेत. तुम्ही थोडे नाराज असताल कारण दिवसभर ऊन एवढं असतं ना त्याच्यामुळे मोबाईल हिट होतो आणि कॅमेराचा ॲक्सेस चालत नाही. त्यातल्या त्यात रेसिपी पण शूट करतो आणि चुलीपाशी मोबाईल थोडा हिट होतो ना जवळून शूट घेताना. त्याच्यामुळे मोबाईल काय होतो शांत एकदम बंद पडून जातो कधी कधी. मोबाईलची पण काही चुकी नाही कारण ऊन एवढं पडतं त्याच्यामुळे तो पण हिट होतो. पत्र जास्त तापत येतं आणि बाहेर पण हवा नसते. हवा एकदम शांत उन्हाची दुपारी काहीच पानसुद्धा नाही हलत आणि जरी थोडीफार हवा आली ना त्यात काय होतं उष्णताच्या नाही का झाळ्या लागतात. त्याच्यामुळे असं वाटतं ते वारं पण नाही सुटलेलं दुपारी बरं वाटतं एका टायमाला. म्हणून नाही का ब्लॉगच काढता येत नाही का आता एवढं लास्ट महिना राहिला आहे. याच्यानंतर पावसाळा लागेल एकदम मस्त ब्लॉग शूट करतो. मग तोपर्यंत ब्लॉग बंद नाही करणार मी. एक पण दिवस ब्लॉग नाही बंद करणार कारण जर काही प्रॉब्लेम आला ना तर कदाचित ब्लॉग बंद करतो आणि त्यावेळी तुम्हाला आधी सांगत पण असतो. पोस्ट वगैरे सोडून मी तुम्हाला सांगत असतो की ब्लॉग नाही पडणार. पण मी जास्त काळजी घेतो की मी तुम्हाला आशेला नाही लावणार. तर डेली ब्लॉग सोडतच राहतोय. आणि जर कधी जमलं तर उद्देश्वरला दर्शनाला आले तर आपल्या आजीला भेटायला तिला भरपूर आशा असते. काल त्या मावशी आल्या होत्या तर आजीला असं झालं होतं की काय करून काय नाही त्यांसाठी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. आणि जर अजून कोणी नवीन असेल तर आपल्या हक्काच्या फॅमिलीमध्ये लवकर ॲड व्हा. आणि असाच दररोज एक साध्या सिंपल फॅमिलीचा एक हिस्सा बना. तर भेटू उद्या लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.